यानंतर ब्रेकिंग समोर येते। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात आजची सुनावणी पूर्ण झाली। पुढील सुनावणी आता 4 आठवड्यानंतर होणार असल्याचं कळत आहे। मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात जी सुनावणी हायकोर्टात सुरू होती ती आता पूर्ण झाली आणि पुढची सुनावणीची तारीख समोर आली आहे। 4 आठवड्यानंतर ही सुनावणी होणार आहे। दरम्यान मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होणार असल्याचं कळत आहे। 4 आठवड्यानंतर ही सुनावणी होणार आहे। आजची सुनावणी ही पूर्ण झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा 4 आठवड्यानंतर ही सुनावणी पार पडेल। नेमका काय युक्तिवाद होतो, काय होईल हे 4 आठवड्यानंतर कळेल। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात ही सुनावणी होती आणि आजची सुनावणी पूर्ण झाली आहे। ओबीसी समाजासाठी उपसमितीची नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। सरकारमधील प्रत्येक पक्षातील 2 मंत्री या समितीत असतील। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, का अधिक माहिती आहे? दीपाली, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। ओबीसी समाजाच्या देखील आरक्षणासंदर्भात आणि आरक्षणाला धक्का लागू नये या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या आहे आणि ओबीसी समाज देखील आता काल घेतलेल्या निर्णयानंतर आक्रमक झालेला आहे। त्यामुळे ओबीसी समाजाचा रोष काहीसा कमी करण्यासाठी आता ओबीसी समाजाच्या देखील उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेली आहे। महायुतीतील तिन्ही पक्षाचे 2-2-2 असे एकूण 6 सदस्य या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असणार आहे। मंत्रिमंडळ ओबीसी समाजाच्या उपसमितीमध्ये असणार आहे। त्यामुळं आता ओबीसी समाजाच्या समस्या देखील या उपसमितीच्या माध्यमातून सोडवल्या जातील, त्याच्या बैठका आणि त्याबाबत अधिकृत नेमकं कुठल्या पक्षाकडनं कुणाला घेण्यात आलं याबाबतची घोषणा झाली नाही, मात्र एक मंजुरी आज आपण जर बघितलं तर मिळताना बघायला मिळते। निश्चितच। धन्यवाद अक्षय, सगळ्या सविस्तर माहितीसाठी।